तानो चनी सोता ताले साजनी सुख ताले साजनी सोता ताले साजनी रूप तानो चनी जाने वो सर्व सुखाचे
चंदनाचे हात पाय हे चंदन परदिसा नाही हे न कवने अंगा परदिसा नाही हे न कवने अंगा दीपा नाही पाठे पोटे अंधकार दीपा नाही पाठे पोटे अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी तुका म्हणे तैसा सज्जना तुका म्हणे तैसा सज्जना महताव गुण मिळे चेना महताव गुण मिळे चेना पनाही पाठी कोटे अंधकार पनाही पाठी कोटे अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड जय विठोबा रखुमाई
पाठीमाग बसले त्यांना हात नाही का टाळे वाजवायला? वाजवा एकदा. पाटील पाहुणा पुढे या पुढे. चंदनाचे हात पाय हे चंदन, परिसा नाही हे ना कवणे अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, पाहता अवगुण मिळेची ना, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दीन दुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी
मृदंगाचार्य खूप गोड आहेत, त्याच्यामुळं असं वाटते की सतत गायनच करत राहावं. आणि त्याच्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे आज सिस्टीम बी चांगली आहे. तर त्यांच्या गळ्यात जर माळ नसेल तर कीर्तन झाल्यावर घालो असं. चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही हे ना कवणे अंग दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्ते सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे सदेह वैकुंठ गमन करणारे श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबराय संतांना उपमा देतात. संत कसे आहेत? या मृत्यूलोकामध्ये संत चंदनासारखे आहेत. या मृत्यूलोकामध्ये संत परिसासारखे आहेत. या मृत्यूलोकामध्ये संत दिव्यासारखे आहेत. या अभंगामध्ये संत चंदनासारखे आहेत. म्हणून संतांना उपमा अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी चंदनाची दिलेली आहे. चंदनाचे हात पायही चंदना परेसा नाही हे ना कवणे अंग. आज या अभंगामध्ये चंदनाची उपमा संतांना तुकोबरायांनी दिलेली आहे. जसं चंदन स्वतः सर्व अंगांनी उगळतं, दुसऱ्याला सुगंध देतं, तसं संत महात्मेही ज्ञानरूपी बोध आपल्याला सुगंध देतात आणि या मृत्यूलोकामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला आडराणाला जे भरलेलं जग आहे ते सत्मार्गाला लावतात. आज या ठिकाणी आपण कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्तातून या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत तुम्हा सर्वांना या ठिकाणी माहीत आहे, तरी ते सांगण्यासाठीच मी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार. कार्यक्रम कशा निमित्तानं आहे, त्याचं आयोजन काय आहे, त्याचं प्रयोजन काय आहे माहीत आहे, तरी ते सांगण्यासाठी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. वैकुंठवाशी कैलासवाशी स्वर्गवाशी आदरणीय हरिभक्त परायण तात्याबा निवृत्ती पिसाळ आदरणीय बापूंचा आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा, प्रथम वर्ष श्राद्धाचा सोहळा आपण या पिसाळ परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न करतोय. सोर देत चला. बापूंना जाऊन आज बरोबर या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होतंय. 1 वर्षाचा कार्यकाल कसा आणि कधी निघून गेला या प्रपंचामध्ये कळालं नाही. बापूंच्या घरामध्ये त्यांचा सर्व परिवार आहे. 1 भाऊ, 3 बहिणी, पत्नी, 3 मुले, आदरणीय नितीन, सूरज, सारिका, 3 मुलं, त्यांचा नातवंडाचा परिवार, त्यांचा भावंडाचा परिवार, सर्व पाहुण्यांचा परिवार. या परिवाराच्या माध्यमातून आज आपण बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करणार आहे. कार्यक्रम करत असताना आज या कार्यक्रमामध्ये जे कार्यक्रम संपन्न होत असताना हा माझ्या एकट्यावर होत नाही, तर सहकारी मंडळीवर तो कार्यक्रम अवलंबून असतो. आज या कार्यक्रमाला सहकार्य भजनी मंडळांचं आहे. गोड मृदंग वादक, मृदंग विशारद आदरणीय चिखले गावचे या ठिकाणी सुपुत्र वैभव, इंदापूर तालुक्याचं वैभव आदरणीय आमचे हरिभक्त परायण विशालजी महाराज दराडे. गोड गायनाचार्य ते मृदंगाचार्य आहेत. गोड गायनाचार्य आमचे आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद सागरजी महाराज खरात. आणि आदरणीय आमचे स्वप्नील महाराज शेंडे कीर्तन हे करतात, गायन हे करतात. आणि ज्ञानाई आध्यात्मिक गुरुकुल संस्थापक अध्यक्ष आमचे स्वप्नील महाराज आहेत. ज्ञानेश आध्यात्मिक गुरुकुल त्यांचे सर्व विद्यार्थी आमचे आदरणीय हरिभक्त परायण गावडे महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे अर्जुन भाऊ आहेत, आमचे मदने मामा आहेत, श्री शिवनंदन वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी आहेत. आज या ठिकाणी तुम्हा सर्वांना हा कार्यक्रम आजही पाहायला मिळावा आणि उद्याही नंतर कधीही पाहायला मिळावा याच्यासाठी आज या कार्यक्रमाला प्रेक्षेपण ज्यांनी केलेलं आहे ते माझे परम मित्र आदरणीय एक गरीब कुटुंबातला मुलगा. या मुलाने
मनामध्ये विचार केला की आपण या ठिकाणी एखादा चॅनल काढूया, म्हणून गणेशजी टिकोळे या ठिकाणी यूट्यूब चॅनल आदरणीय संत बाळूमामांचा हारी जागर घराघरामध्ये त्यांनी हे प्रेक्षेपण केलेलं आहे. सगळ्यांना या ठिकाणी प्रेक्षेपणाच्या माध्यमातून कीर्तनाचा आनंद दिलेला आहे. आजही कीर्तन पहा आणि यूट्यूबवर कधीही चेक केलं तरी ते पाहायला आपल्याला मिळावं, म्हणून खऱ्या अर्थाने गणेशला धन्यवाद देतो. गोड हार्मोनियम वादक आदरणीय आमचे महाराज आहेत, त्यांना धन्यवाद देतो. आमचे आदरणीय बापू पाटील या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचाही मुलगा या संस्थेमध्ये आहे. नाव काय? संस्कार हनुमंत सोनवलकर. हा, कारण त्याचं नाव संस्कार आहे, त्याच्यामुळं त्याला आपोआप संस्कार भेटणार आहेत. हा, संस्कार आहे. गोड बाळूमामाची गाणी म्हणतोय तो, बाळूमामांची सेवा करतोय. समोर बसलेले सगळे वयवृद्ध तपवृद्ध पहे पाहुणे मंडळी, आमच्या भागातलं एक चिखली गावचं एक वैभव, पारमार्थिक क्षेत्रातलं वैभव आमचे आदरणीय पांढरे पाहुणे या ठिकाणी, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि ज्यांच्यामुळं मला कीर्तन करण्याचा योग आला ते आमचे परम मित्र आदरणीय नवनाथजी अर्जुन. त्यांचे वडील असतील, त्यांच्या आई असतील, त्यांची बहीण या घरामध्ये आहे. नवनाथच्या मनामध्ये, आमच्या नितीनदाजींच्या मनामध्ये विचार आला की आपण या ठिकाणी गलांडे महाराजांना सेवा देऊया, म्हणून नवनाथ पाहुण्यांच्या माध्यमातून, नितीनदाजींच्या माध्यमातून, त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून मला या ठिकाणी थोडी बापूंची सेवा करण्याचा योग आलेला आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार करतो, विनम्र भावाने नमस्कार करतो. सेवेला प्रारंभ करतो. बरोबर 12:05 या ठिकाणी सेवा आपण पूर्णत्वाला न्यायची आहे. मला सर्वांना एक विनंती करायची आहे, तुम्ही कीर्तनाला सर्वजण या ठिकाणी आलेला आहात, नुसतं बसू नका. आता सर्वांनी या कीर्तनामध्ये हाताने टाळी आणि मोठखाने पांडुरंगाचं आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी भजन करायचं आहे. विठ्ठल 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 या मृत्यू लोकांमध्ये आम्हाला शास्त्रांनी 4 कर्म सांगितलेले आहेत. पहिला आहे नित्य कर्म, दुसरा आहे नैमित्तिक कर्म, तिसरा आहे काम्य कर्म, चौथा आहे प्रायश्चित्त कर्म. नित्य कर्म आम्हाला शास्त्राने सांगितलेलं आहे. रोज सकाळी शास्त्रांनी आम्हाला करायला सांगितलेलं कर्म म्हणजे नित्य कर्म आहे. रोज आपण आंघोळ करावी, रोज तांब्यावर तुळशीला पाणी घालावं, रोज आपण कपाळाला गंध लावावा, रोज आपण भगवंताची सेवा करावी, रोज देवघरामध्ये देवपूजा करावी. देवाला एक तरी पान आपण रोज अर्पण करावं, एक तरी फूल देवाला आपण रोज अर्पण करावं. देवाला आहे तो आपण केलेला स्वयंपाक आहे, त्या स्वयंपाकातला एक घास आपण पहिला नैवेद्य देवाला ठेवावा. आपल्या घरामध्ये कधीही प्रपंचामध्ये दुःख येणार नाही आणि प्रपंचाला कधीही डंक लागणार नाही. आपण नेमाने देवाची पूजा आपण केली पाहिजे. याला नित्य कर्म म्हटलं जातं. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभा, लक्ष्मी वल्लभा दया जवळी, लक्ष्मी वल्लभा दया जवळी. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी.
लक्ष्मी वल्लभा तया जवळे. आपण नेमाने हे करावं आणि नेमाने आपण ज्ञानेश्वरीच्या 5 तरी ओव्या 5 तरी तुकोबऱ्याचे अभंग नेमाने आपण वाचले पाहिजेत. ज्ञानेश्वरी आपण नेमाने वाचले पाहिजे. काही लोक म्हणतात महाराज आम्ही वाचतो पण आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही. खरं सांगू का, आम्ही जरी कीर्तन प्रवचन करत असलो तरी आम्हाला तरी कुठं ज्ञानेश्वरी कळाली. पण ज्ञानेश्वरी नेमाने वाचायची असते. आईचं स्वरूप लेकराला कधीही कळत नाही, तरीही ते लेकरो आईला झटे देत राहतं, त्याच्यातून त्याला दूध मिळतं. तसं ज्ञानेश्वरीच्या गाथ्याच्या अक्षरांना नित्य नेमाने झटे देत राहा. एक ना एक दिवस त्याच्यातून ब्रह्म अमृत आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक विनंती आहे, उद्यापासून कोण नेमाने ज्ञानेश्वरी वाचणार, गाथा वाचणार, हात वर करा, त्यांना 2 रुपये बक्षीस. ताई वाचायची बरं का ज्ञानेश्वरी, नसली तर मला माग, मी ज्ञानेश्वरी देतो तुला, माझ्याकडे आहे शिल्लक. हा बरोबर आहे, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तुम्हाला जर ज्ञानेश्वरी नाही वाचता आली तर ज्ञानेश्वरीच्या अक्षरावरनं रोज बोट फिरवा. पहिल्या दिवशी पहिल्या पानावरून बोट फिरवायचं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पानावरून बोट फिरवायचं. आपल्याला ज्ञानेश्वरी कळत नाही, वाचता येत नाही, नाही कळू द्या, नाही वाचता येऊ द्या, पण रोज नित्य नेमाने ज्ञानेश्वरीच्या अक्षरावरून बोट फिरवा. मरेपर्यंत ती ज्ञानेश्वरी आपलं बोट कधी सोडणार नाही. अशी आजी पाहिजे, म्हणजे कडक दिसते, म्हणजे आमची आहे सख्या मावस बहिणी द्या. हा असं हे कटकर बर का, ते ठेवणं त्याच्यात. हा हा असो, हे नित्य नियमामध्ये मोडलं जातं. नैमित्तिक कर्म, आज निमित्त ठेवून केलेलं जे कर्म आहे याला नैमित्तिक कर्म म्हणावं. सोम सूर्यादी ग्रहणे एवणे करते पारवणे, कामाता पिता मरणे अंकित जे दिवस. सूर्यग्रहणाचा काळ पर्व काळ आहे, चंद्रग्रहणाचा काळ पर्व काळ आहे, आणि आई वडिलाचा अंतकाळ हा पर्व काळ आहे. आई वडिलाचा अंतकाळ पार पाडावा, त्यांना भजन करत स्मशानामध्ये वाजवत न्यावं, आग्नेचा संस्कार द्यावा, आस्थी संचय कराव्यात, गंगेत विसर्जन कराव्यात, 10वा करावा, 13वा करावा, प्रत्येक मासिक घरामध्ये घालावं. अशी 11 मासिकं पूर्ण झाले की 12व्या मासिकाला वर्ष पूर्ण होतं. वर्ष पूर्ण झालं की वर्ष श्राद्ध. आज वर्ष बापूंचं पूर्ण झालेलं आहे, बापू निघून गेलेलं आज वर्ष झालं, त्यांचं वर्ष श्राद्ध. बापूंना पैसा देऊ शकत नाही, बापूंना धन देऊ शकत नाही. आज आपण बापूंना काय द्यायचं, त्यांच्या प्रित्यार्थ कधी कधी गायक चांगले असतात तर वादक चांगले नसतात. कधी कधी वादक चांगले असतात पण गायक चांगले नसतात. कधी कधी हे दोन्ही जरी चांगलं असतं तर कीर्तनकार चांगला नसतो. कधी कधी हे तिन्ही जरी चांगलं नसलं तर ऐकाय लोक नसतात. पण आज या ठिकाणी एवढा त्रिवेणी योग जो आलेला आहे, मला तरी असं वाटतंय आजचं कीर्तन आळंदीमध्ये नाही तर पंढरपूरमध्ये चालू आहे. आज त्यांच्या निमित्तातून अन्नदान करावं, त्यांच्या निमित्तातून वस्त्रदान करावं, त्यांच्या निमित्तातून द्रव्य दान करावं, म्हणजे पैसे दान करावेत. लक्ष्मी दानानं शुद्ध होत असते.
शास्त्रानं होतो क्षत्रियाचा परिचय, परमार्थानं होतो माणसाचा परिचय, त्यागानं होतो संतांचा परिचय आणि दानानं होतो श्रीमंताचा परिचय. ज्याला रोज 10 रुपये मिळतात त्यांनी 1 रुपया दान करा, 9 रुपया प्रपंचाला वापरा. ज्याला 100 रुपये मिळतात त्यांनी 10 दान द्या, 90 प्रपंचाला वापरा. ज्यांना 10,000 मिळतात त्यांनी 1000 दान द्या, 9000 प्रपंचाला वापरा. ज्यांना लाख रुपये मिळतात त्यांनी 10,000 रुपये गलांडे महाराजाला द्या. पाटील पाहुणं मी काय मागायलो नाही. 90,000 प्रपंचाला वापरा म्हणजे काय, 1 दशांश आज भगवत कार्याकरता लावायचा. द्रव्यदान आणि शेवटी आहे ज्ञानदान. कथा, कीर्तन, भजन, पूजन, नामस्मरण आज बापूंच्या निमित्तातून आपल्या घरामध्ये करावं. सगळ्याला आज कीर्तन ऐकण्याचा, ज्ञान देण्याचा, ज्ञान अमृत मिळण्याचा दुग्ध शर्कर योग आहे. कीर्तन आपण ऐकलं पाहिजे. का ऐकलं पाहिजे? कीर्तनाने माणसाचे विचार बदलले जातात. विचार बदलले की माणसाच्या समजुती बदलतात. समजुती बदलली की माणसाची सुख दुःख बदलतात आणि सुख दुःख बदलले की मनुष्य वाईट गोष्टी सोडून चांगल्या मार्गाला प्रवृत्त होतोय. चांगला मार्ग आपण लागावा, चांगला मार्ग मिळावा असं वाटत असेल तर प्रत्येक मनुष्याने रोज कीर्तन ऐकलं पाहिजे. कलियुगा माझे करावे कीर्तना, बापूंचं पुण्य उदयाला आलेलं आहे. एवढा दुग्ध शर्कर, एवढं सुंदर कार्य खऱ्या अर्थाने घरामध्ये केलेलं आहे. एखाद्या लाडक्या मुलीचं लग्न एखादा बाप थाटामाटामध्ये संपन्न करतो, भागवा भागवी करत नाही. तसं वडिलांचं शेवटचं बापूंचं कार्य या परिवारानं, पिसाळ परिवारानं अगदी सुंदर केलं. भागवा भागवी उणीव अजिबात नाही. काही लोक काटकसर करतात. वर्ष श्राद्धाला तरी कमीत कमी आपण कधीही काटकसर करू नये. जेवढ्या ढळत्या हातानं करता येईल, जेवढ्या ढळत्या मापानं करता येईल तेवढं करावं. विशाल म्हणतोय किस्सा मोकळाच आणलाय मी असं प्रेमाने बोलतोय. म्हणून आज ज्ञानदान घरामध्ये या ठिकाणी करावं. आज बापूंच्या स्मरणार्थ ज्ञानदान सगळ्यात जास्त पुण्य होतंय. पांढरे पाहुणं कीर्तनाने होतंय, ज्ञानाने या ठिकाणी पुण्य होतंय. म्हणून हे पुण्य आपण त्यांना अर्पण करायचं. म्हणून त्या निमित्तातून अभंग निवडलाय श्री जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सज्जनाचं महत्व प्रतिपादन करतात. ज्यार्थी कुठंतरी दुर्जन लोक आहेत त्यार्थी कुठंतरी सज्जन लोक आहेत, आणि ज्यार्थी कुठंतरी सज्जन लोक आहेत त्यार्थी कुठंतरी दुर्जन लोक आहेत. कृष्ण कन्हैया ज्यावेळेस होते त्यावेळेस सुद्धा कृष्ण कन्हैयाला त्रास देणाऱ्या कंसासारखे दुर्जन लोक होतेच. राम प्रभू होते त्यावेळेस राम प्रभूंना सुद्धा त्रास देणारा रावणासारखा एक दुर्जन होतेच. ज्ञानोबराय ज्या कालामध्ये सज्जन होते त्यावेळेस ज्ञानोबरायला सुद्धा त्रास देणारे खऱ्या अर्थाने विसोबा काकासारखे काही दुर्जन लोक होतेच. आणि जगद्गुरु तुकोबराय देहू गावामध्ये सज्जन होते त्यावेळेस सुद्धा तुकोबरायला त्रास देणारे मंबाजी बुवा सारखे, रामेश्वर शास्त्री सारखे काही काळापुरता का होईना त्यांना त्रास देणारे ते दुर्जन होते. खऱ्या अर्थाने सज्जन लोक समाजाची खऱ्या अर्थाने चांगल्या मार्गाला नेण्याचं कार्य सज्जन लोक करत असतात, त्याच्यासाठी झटत राहतात. आणि दुर्जन लोक
सज्जन लोकाला त्रास देण्यासाठीच आयुष्यभर झटत राहत असतात। दुर्जन लोक आयुष्यभर सज्जनाला त्रास देण्यासाठी झटत राहतात आणि सज्जन लोक आयुष्यभर आपला खऱ्या अर्थाने सज्जनपणा समाजाच्या पुढे आणण्यासाठी प्रयत्न जीवनामध्ये करत असतात। कृष्ण कन्हैया होते त्यावेळेस सुद्धा कंसासारखे दुर्जन होतेच। कृष्ण भगवंताला त्रास झाला, राम प्रभूंना त्रास झाला, जगद्गुरु तुकोबरायला त्रास झाला, ज्ञानोबरायला त्रास झाला आणि या जगामध्ये आपल्याला सुद्धा त्रास होणारच आहे। ज्या त्या काळामध्ये ज्या त्या लोकांनी त्या त्या संतांना सज्जनाला सोडलं नाही, आपल्याला सुद्धा त्रास होणार, आपल्याला सुद्धा सज्जन, आपल्याला सुद्धा दुर्जन या मृत्यू लोकांमध्ये सोडणार नाही। विठ्ठल राम प्रभू ज्यावेळेस होते त्यावेळेस राम प्रभूंना सुद्धा कैकेयी मातेनं वनवास दिला। कैकेयी माता ज्यावेळेस कैकेयी माता महालामध्ये बसल्या त्याच वेळेस दशरथ राजांनी विचार केला, आज माझा राम राज्याभिषेक होणार, राम गादीवर बसणार आहे, उद्या माझा राम गादीवर बसणार आहे। सगळ्यात मोठा आनंद दशरथ राजाला झाला। बऱ्याच दिवसानंतर राम प्रभू जन्माला आले होते, मुलं नव्हती, पण प्रभू मिळाले। या प्रभूंचा आज खऱ्या अर्थाने राज्याभिषेक होणार आहे आणि आनंदाच्या भरामध्ये दशरथ राजाने विचार केला, आजची रात्र मला कैकेयीच्या सदनी घालवायची आहे। आनंदाच्या भरामध्ये कधीतरी अधर्म घडण्याची शक्यता आहे, आनंदाच्या भरामध्ये कधीतरी आपल्याकडून पाप कर्म घडण्याची शक्यता आहे, आनंदाच्या भरामध्ये कधीतरी आपल्याकडून पाप कर्म घडतं। एखादा उमेदवार इलेक्शनाला जर उभा राहिला तर प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आनंदाच्या भरामध्ये कुठं जातो? मंदिरामध्ये जातो आणि नंतर तोच उमेदवार निवडून आल्यानंतर आनंदाच्या भरामध्ये उत्सव साजरा करायला कुठं जातो? मंदिरात जातो का? डाब्यावर जातो। कधी कधी आपल्याकडून सुखामध्ये पाप घडण्याची शक्यता आहे, कधीतरी आनंदाच्या भरामध्ये आपल्याकडून पाप घडण्याची शक्यता आहे। माझे गुरुवर्य संजय महाराज पाचपोर सांगतात, बाबा सांगतात, आपल्या जीवनामध्ये आपण जसा सुखाचा आदर करतो या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये कधीतरी आपण दुःखाचा आदर सत्कार केला पाहिजे। आपल्या प्रपंचामध्ये जेवढं सुख महत्वाचं आहे तेवढं भाव आपल्या प्रपंचामध्ये दुःख सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। आमची कुंती माता एका महालामध्ये बसल्या आणि कुंती माता महालामध्ये बसल्यानंतर कृष्ण कन्हैया कुंती मातेच्या समोर उभा राहिले आणि सांगितलं, आत्या बोल, आज मी तुझ्या समोर उभा आहे, बोल तुला काय पाहिजे ते माग, आज मी द्यायला तयार आहे, काय पाहिजे ते माग। कुंती मातेने मागितलं नाही, मला ही साडी पाहिजे, मला ते पाहिजे, मला अमुक पाहिजे। कुंती मातेने सांगितलं, कन्हैया तुला जर मला द्यायचं असेल, द्यावाचं वाटत असेल तर माझ्या प्रपंचामध्ये तू दुःख दे। आत्या आजपर्यंत तुझ्या प्रपंचात काय थोडं दुःख आले काय? अगं तरुण वयामध्ये पती निघून गेले, दुर्योधनाने तुझ्या पांडवांना वनवास दिला, नवे नवे विषयाचे लाडू खाऊ घातले, जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत तुला दुःख आहे, तरीही आत्या तू आजही दुःख मागते का मागते? त्यावेळेस आत्याने सांगितलं, कुंती मातेने सांगितलं, अरे कन्हैया जर मला तू माझ्या पदरात जर सुख दिलं तर कधी कधी सुखामध्ये तू मला आठवणार नाही, पण जर तू माझ्या प्रपंचामध्ये दुःख दिलं तर दुःखामध्ये तू कधी विसरणार नाही। सतत मला दुःखामध्ये तुझं स्मरण होईल, तुझं भजन होईल आणि दुःखामध्ये जर भजन घडलं तर माझ्या पदरामध्ये पुण्य पडेल। म्हणून कुंती मातेनं दुःख मागून घेतलेलं आहे। आपण मागायचं नाही, आपण देवाला म्हणायचं, देवा मला सुखात ठेव, आपण मागायचं नाही, आलं तर त्याचा आदर करायचा, सत्कार करायचा। म्हणून कधी कधी आपल्या प्रपंचामध्ये जसं सुखाचा आदर करतो तसं विशाल दादा आपल्या प्रपंचामध्ये कधीतरी आपण दुःखाचा आदर केला पाहिजे। हा, कारण दुःखामध्ये देवाचं नामस्मरण, देवाचं भजन घडतं। आणि कैकेयी मातेनं माझ्या रामप्रभूंना वनवास दिला, दशरथ राजांनी सुखामध्ये अधर्म घडतो। दशरथ राजांनी विचार केला, आजची रात्र मला कैकेयीच्या सदनी घालवायची आहे। दशरथ राजे कैकेयीच्या सदनी गेले। कैकेयीनं केस मोकळे सोडलेले आहेत, काळी साडी अंगावर परिधान केलेले आहेत, सगळा शृंगार कैकेयी मातेनं उतरवलेला आहे
आणि दशरथ राजांनी सांगितलं, बोल कैकेयी, आज मी प्रसन्न आहे, आज मला आनंद आहे, माझा राम उद्या राघव राजा दशरथ राजा होणार आहे. दशरथ राजाने सांगितलं, बोल कैकेयी, तुला काय पाहिजे ते माग. कैकेयी मातेने सांगितलं, मला देणार? हो कैकेयी, 100% देणार मी. आज तुला काय पाहिजे ते माग, आज मी तुला द्यायला तयार आहे. विठ्ठल 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 सुन हो प्राण प्रिय भावत जे का, ए हो एक बर भरत हिते का. बोल कैकेयी, माग आज मी तुला द्यायला तयार आहे. राजे तुम्ही मला देणार? हो, मग आज मी मागते, तुम्ही मला द्या. माझा पहिला वर आहे राजे, ज्या गादीवर उद्या राघव बसणार आहे त्या गादीवर माझा उद्या भरत बसला पाहिजे. कैकेयी काय बोलते हे? अगं मी रघुकुलाचा नियम निभावतोय, गुरूंनी सांगितलंय म्हणून हे सगळं करायला लागलोय. थोरल्यानं गादीवर बसलं पाहिजे, धाकट्याने त्याची सेवा केली पाहिजे म्हणून मी हे सगळं करायला लागलोय. कैकेयी हे काय मागते तो? राजे थोडे नाराज होतात. राजे तुम्ही नाराज का होता? मी तुमची काही विवाहित स्त्री नाही का? भरत तर तुमचा मुलगा नाही का? राजे मी जर तुमची विवाहित स्त्री असेल आणि भरत जर तुमचा मुलगा असेल तर उद्या राघव ज्या गादीवर बसणार आहे त्या गादीवर माझा भरत बसला पाहिजे. हा माझा पहिला वर आहे. ऐका राजे, माझा दुसरा वर माग हो दुसरा बर कर जोरे, सुन हो नाथा मनोरथ मोरे, तापस वेश विशेष उदासे, सौदा बरस राम वनवासे. सुन हो प्राण प्रिय भावत जी का, ए हो एक बर भरत हिते खा. राजे माझा पहिला वर आहे, माझ्या भारताला गादी मिळाली पाहिजे. पहिल्या वरानं भारताला गादी आणि दुसऱ्या वरानं माझ्या तुमच्या राघवाला वनवास. राजे नाराज झाले, परंतु कैकेयी मातेच्या सदनामध्ये तिथून निघून गेले आणि कौसल्या मा समोर आली आणि सांगितलं, राघवा जा वनवासाला. तुझ्या आईने सांगितलंय ना तुला, जा वनवासाला. भाग्यवान आहे तो वनवास आणि अभागी आहे ती अयोध्या. कौसल्या मातेने सुद्धा आज्ञा दिली, जा वनवासाला. प्रभू रामचंद्र वनवासाला निघून गेले, पण प्रभू रामचंद्रानं कैकेयी मातेला कधीही दोष दिला नाही. उलट कैकेयी मातेचा राम प्रभूंनी आदर सत्कार केला. मला सांगायचा मुद्दा एकच आहे, आपल्या सापत्न्य आईनं जरी वनवास दिला तरी प्रभू रामचंद्र वनवासाला जायला तयार होतात आणि आपल्या भावाला गादी देतात. मला एक विनंती करायची, मला एक मुद्दा सांगायचा आहे. भावाची साथ नव्हती म्हणून रावण हारला आणि भावाची साथ मिळाली म्हणून राम प्रभू विजय झाले. आपल्या भावाची वेळ कशीही असू द्या, मरेपर्यंत आपल्या भावाचा हात कधी सोडायचा नाही. हे राम प्रभूंच्या चरित्रातून आपण थोडस बोध घ्यावा, शिकावं. विठ्ठल म्हणून लहानांनी मोठ्यावर प्रेम करावं, गरिबाने श्रीमंतावर प्रेम करावं, विद्यार्थ्याने गुरुजनांवर प्रेम करावं आणि घरातल्या प्रत्येक भावाने आपल्या भावावर प्रेम करावं. मी जे सांगतोय हे सख्या भावाचं नाही, हे सावतर भावाचं आहे. लखनजी वनवासामध्ये गेले आणि एक दिवशी लखनजीला बाण लागला, शक्ती लागली लखनला. रामप्रभूंनी सगळं युद्ध सोडलं आणि लखनला मांडीवर घेतलं.
हनुमंतराया नळ जांबुवंता सुग्रीवा तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. उद्या जर सूर्यास्त होईपर्यंत जर माझा लखनला काय झालं गेलं तर हा राम जिवंत दिसणार नाही. हनुमंतराय माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. नळ जांबुवंता सुग्रीवा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. हनुमंतराय जवळ आले म्हटले का व प्रभू. त्यावेळेस प्रभूंनी सांगितलं हनुमंतराया मी जर युद्ध जिंकून जर अयोध्येमध्ये माघारी गेलो आणि जर मला कौसल्या माता सुमित्रा माता कैकई माता जर ओवाळायला आली आणि माझ्या डाव्या भागाला जर माझा लखन नाही दिसला तर सुमित्रा माता सहज विचारेल राघवा दादा माझा एकटा पोटचा गोळा मी तुझ्यासोबत वनवासामध्ये पाठवला माझा लखन कुठे रे. जर मला प्रश्न विचारला सुमित्रा मातेनं तर मला तिथं उत्तर देता येणार नाही. म्हणून हनुमंतराया उद्या जर सूर्यास्त होईपर्यंत लखनला कशाने काय झालं गेलं तर हा राम जिवंत दिसणार नाही. म्हणजे शक्य सीता समानारी मर्द लोकेन विचिनवता ना लक्ष्मण समोभाता. हनुमंतराया शक्य आहे मला सीतेसारखी दुसरी पत्नी मिळेल. शक्य आहे मला अयोध्यासारखी राजगादी जगामध्ये दुसरी मिळेल. पण हनुमंतराया लक्ष्मणासारखा भाव जगामध्ये मला कधीच मिळणार नाही. म्हणून भावाने भावाला सांभाळलं पाहिजे. हात जोडून विनंती आहे. विडाल आता तरे पुढे आजे उपदेश आता तरे पुढे आजे उपदेश आता तरी पुढे आजे उपदेश आता तरी पुढे आजे उपदेश करुणाशा करुणाशा आयुष्याचा आता तरे पुढे आजे उपदेश आता तरे पुढे आजे उपदेश नका करुणाश आयुष्याचा नका करुणाश आयुष्याचा आता तरी पुढे आजे उपदेश आता तरी पुढे आजे उपदेश. वाह नियोजन खूप चांगलं केलंय. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कीर्तन 1 वाजेपर्यंत संपणार नाही बरं का. असं विशाला आज खूप समाधान वाटतंय. तो कीर्तनाला बऱ्याच दिवसातून माझ्या बरोबर वाजवाय समाधान वाटलाच. खरंच समाधान वाटलं. जायचंय ठीक आहे. भावाला आपण सांभाळलं पाहिजे. पूर्वी काय प्रेम होतं बघा ना. भावाभावामध्ये किती प्रेम होतं. सगळे एकत्र जेवण करायचे. सगळे एकत्र गुण्यागोविंदाने विचार एकमेकाच्या समोर मांडायचे. 2 भाऊ जर घरामध्ये असले तर एखादा भाऊ पुण्याला नोकरीला असला एखादा भाऊ शेती करत असला तर किती प्रेम होतं भावाभावामध्ये. शेती करणाऱ्या भावानी खळ झाल्यानंतर पहिलं पोतं नोकरदार भावाला द्यायचं आणि नोकरदार भावाने सुद्धा आपला आलेला पगार आपल्या शेती करणाऱ्या भावाला द्यायचा. मग शेती करणाऱ्या भावाला विहीर पाडून दे, त्याला पाईपलाईन करून दे, त्याच्या मुलींचे लग्न करून दे, त्याच्या मुलांचं शिक्षण बघ. म्हणून भावाभावामध्ये हे प्रेम होतं. आज प्रेम नाही असं नाही पण आज ते कमी झालेलं आहे. का कारण आज पैसे कमावण्यामध्ये आम्ही एवढे तरबेज झालो. आज आमची नाती कुठं विसरलो हरवली गेली हेच आम्हाला कळत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने पूर्वी भावाभावामध्ये प्रेम होतं. काय प्रेम होतं हे प्रेम आपण आपल्या जीवनामध्ये टिकवलं पाहिजे. घरात आजी होते आजोबा होते. हे आजी आजोबांचं प्रेम असायचं. आजीची पहिली नात कोण आहे तर तिची आजीची पहिली मैत्रीण तर कोण असेल तर तिची नात आहे. नातीची पहिली मैत्रीण कोण आहे तर तिची आजी आहे. आजीनंच टकूचं शिवायचं, आजीनंच स्वेटर शिवायचा, आजोबानेच लेकराला खांद्यावर घ्यायचं आणि मंदिरामध्ये दर्शनाला घेऊन जायचं, आजोबानेच कीर्तनाला घेऊन जायचं. म्हणून आजी आजोबांचा सहवास आपल्या घरातल्या मुलांना जरूर घडला पाहिजे. जर एखादा भाऊ पुण्याला राहत असेल तर जुने आजी आजोबा त्यांना पुण्याला घेऊन जावा.
तिथं जर काय अडचण असेल तर गावाकडे मुलांना घेऊन या आणि मुलांचा आणि नातूंचा आजी आजोबांचा काही काळापुरता तरी संबंध आला पाहिजे. कारण की एकदा ही जुनी मंडळी गेली ना पुन्हा आपल्याला कधीही मिळणार नाहीत. आजी आजोबा कुठल्या रेंटवर मिळणार नाहीत, कुठल्या मॉलवर मिळणार नाहीत. सुरकेतलेला हात आजीचा वेगळी ऊर्जा देऊन टाकतो. सुरकुतलेला हात आजींचा वेगळी ऊर्जा देऊन जातो. आजोबांचा हात आपल्याला वेगळी ऊर्जा देऊन जातो. म्हणून जुनी घरातली माणसं नाती सांभाळा, आजीला सांभाळा, आजोबाला सांभाळा, भावाला सांभाळा, आपल्या बहिणीला सांभाळा. आमची आत्या आमच्या घरी यायची. पूर्वी घरी आले की जेवण झाले की सगळे लोक तिच्या बरोबर गप्पा मारत बसायचे. आत्या 2 दिवस राहायची. आत्या गेली इष्टीला घालवायला सगळी यायचे जायचे आणि गेल्यानंतर आत्या इष्टीत बसली की तिनं नुसता हात कराय उशीर हो सगळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. काय प्रेम होतं पूर्वी. आता कोण कोणाच्या घरी जातंय हो? कोण जातंय का? कोण कोणाच्या घरी 2 दिवस राहतंय का हो? आज कोणालाही वेळ नाही. पण वेळ द्या. काही लोक एक जण म्हटला महाराज मला श्वास घ्यायला वेळ नाही. घेऊ नको. आज वेळ द्या. ही नाती जपा, जपले पाहिजेत. म्हणून प्रभू रामचंद्राने आपल्या भावावर प्रेम केलं. खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्र होते त्यावेळेस सुद्धा प्रभू रामचंद्राला त्रास देणारे काही लोक या मृत्यू लोकांमध्ये होते, आताही आहेत. म्हणून सज्जनाला त्रास देणारे लोक या मृत्यू लोकांमध्ये आहेत. विठ्ठल 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 पुरस्काराला विठ्ठल विठ्ठल लोण्याचं महत्व लोणी कधी वाढवत नाही तर लोण्याचं महत्व ताक वाढवतं. हिऱ्याचं महत्व हिरा कधी वाढवत नाही तर हिऱ्याचं महत्व गारा वाढवतात. चंदनाचं महत्व चंदन कधी वाढवत नाही तर चंदनाचं महत्व लिंबाची झाडं वाढवतात. तसंच संतांचं महत्व सज्जनाचं महत्व सज्जन कधी वाढवत नाही तर समाजातले दुर्जन लोक वाढवत असतात. म्हणून आमचे गुरुवर्य पाचपोर बाबा सांगतात निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात, निंदकाचे घर असावे पुणे जिल्ह्यात, निंदकाचे घर असावे इंदापूर तालुक्यात गावातही नाही तर निंदकाचे घर असावे शेजारी. निंदक जर आमच्या शेजारी राहत असेल तर आमचं तो महत्व 100% वाढवत असतो. म्हणून खऱ्या अर्थाने मग सज्जन कोण आहेत तर सज्जन ओळखायचे कसे तर त्या सज्जनाला जगद्गुरु तुकोबरांनी काही लक्षण सांगितलेले आहेत, काही उपमा दिलेल्या आहेत. आजच्या अभंगामध्ये सज्जनाला उपमा दिली ती म्हणजे चंदनाची दिली. अभंगाचं पहिलं चरण चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन.
परिसा नाही हे ना कवणे अंग, परिसा नाही हे ना कवणे अंग. संत कसे चंदनासारखे आहेत, संत कसे हिऱ्यासारखे आहेत. शंकराचार्यांना एका शिष्याने प्रश्न विचारला, ही पृथ्वी माता आज टिकून का आहे, आणि या पृथ्वी माता आज टिकून आहे, या पृथ्वी मातेला तुम्ही धारण का करता. तर शंकराचार्यांनी उत्तर दिलेलं आहे, या पृथ्वीवर जोपर्यंत 7 तत्व आहेत तोपर्यंत ही पृथ्वी माता टिकून आहे, या पृथ्वी मातेला धोका नाही. कोणती 7 तत्व या पृथ्वी मातेवर आहेत. पहिलं तत्व आहे गोभीर, वेप्रेष्ठ, वेदेच्य, सतीबी, सत्यवादीबी, आलोपदहे, दान शूरस्य, सप्तबी, धारे महिम. जोपर्यंत या पृथ्वीवर 7 तत्व आहेत तोपर्यंत या पृथ्वीला धोका नाही. पांढरे पाहुणा, पहिलं तत्व आहे गाय. गोभीर म्हणजे गाय जिवंत आहे तोपर्यंत या पृथ्वी मातेला धोका नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये गायीची सेवा केली पाहिजे. हा एक विनंती आहे, या मृत्यू लोकांमध्ये आपल्याकडून जर खरा परमार्थ घडून घडावा असं जर वाटत असेल तर गोट्यातल्या गायीची सेवा करा आणि घरातल्या माईची सेवा करा. झाला बघा परमार्थ. गोट्यातली गायी कधी उपाशी ठेवू नका आणि घरातली माई कधी नाराज होऊ देऊ नका. जर एवढं केलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभल्याशिवाय राहणार नाही. जेवढी आई श्रेष्ठ आहे तेवढी आपली घरातली गायी श्रेष्ठ आहे. आई आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवते. गायी सुद्धा वासराला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवते. गायीचं वासरू हंबा हम्मा म्हणतं आणि त्यापासूनच आपल्याला हम्मा मा हा शब्द आपल्याला मिळाला आहे, गायीपासून मिळाला. म्हणून गायीचं काहीच वाईपट जात नाही. गायीचं दूध पवित्र आहे, गायीचं कातड पवित्र आहे, गायीचं गोमूत्र पवित्र आहे, गायीचं शेण पवित्र आहे. गायीचं काहीच वाईपट जात नाही आणि माणसाचं काहीच उपयोगी पडत नाही. हा म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये गायीचं दूध पवित्र आहे. काही पवित्र आहेत आणि काही अपवित्र आहेत. हा 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 अयो लयस्कोड काय भाऊ. हा मावशी, सख्खी मावशी आहे माझी. असं मांसाहार कधीही करू नये आणि धूम्रपान, बिडी, तंबाखू, सिगारेट आजीच्या सांगण्यावरून मिसरी कधीही घासू नये. हा चला असो, शरीर निकामी होत असतं. म्हणून एक विनंती आहे, खऱ्या अर्थाने आपलं जीवन हे भगवंताच्या सेवेला आपण लागलं पाहिजे, लावलं पाहिजे. विठ्ठल सगळं मिळेल आपल्याला. पैसा गेला एक न एक दिवस मिळेल, धन गेलं एक न एक दिवस मिळेल, शेती गेली एक न एक दिवस मिळेल, आपली पत्नी रुसून माहेरला गेली एक न एक दिवस मिळेल. पण एक गोष्ट पुन्हा मिळणार नाही. त्या गोष्टीचं नाव आहे लाईफ इज नॉट वन्स मोर. मानवी जीवन हे माणसाला पुन्हा पुन्हा कधीही मिळणार नाही. म्हणून मांसाहार पवित्रही नाही आणि गोडही नाही, दारू पवित्रही नाही गोडही नाही. म्हणून काय गोड आहे? दूध पवित्रही आहे आणि गोडही आहे. म्हणून आपण घरामध्ये दूध प्यावं. गाईचं दूध पवित्र आहे, गाईचं शेण पवित्र आहे, गाईचं गोमूत्र पवित्र आहे. अंगण सारवा, आपल्या घरामध्ये गोमूत्र टाका, आपलं घर पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गायी पाळा, कोंबड्या पाळू नका. ज्याच्या द्वारी गायीचे पाय त्याचे द्वारी विठोबाचे पाय, ज्याचे द्वारी कोंबड्यांचे पाय दारात जाताच भरे पाय. पाय टाकून पुढे पाय टाकाय टाक. हा कधी कधी आम्ही कुठं कुठं कार्यक्रमाला पांढरे पाहुणं विशाल दादा गेलं की दारात उभा राहिलो की कोंबडा क्वाक क्वाक, म्हणजे आमच्या काय स्वागताला ठेवलाय काय. म्हणून गाय ही पवित्र आहे. जोपर्यंत गाय जिवंत आहे तोपर्यंत गायीला धोका पृथ्वी मातेला धोका नाही. म्हणून गाय ही आहे आणि आपली माईही आहे. हुंबरोनी वासराले चाटते जावा गाया, तयामध्ये तिच्यामध्ये दिसते माझी माय हो, दिसते माझी माय हो. आया बाया सांगत होत्या जवा होतो ताना, दुष्काळात मायेच्या मध्ये आटला होता.
ऐकून मलय बाजत जाया तयामध्ये तिच्यामध्ये दिसते माझी माया अंबाडून वासराले जात जवागाय पवावले तिच्यामध्ये दिसते माझी माया दिसते माझी माया विशालसाठी टाळ्या वाजवा. गाय सांभाळा. आपण गाय पाळली पाहिजे. गाय आहे तोपर्यंत पृथ्वीला धोका नाही. गोबीर विप्रिष्ट त्रिपाठी ब्राह्मण जिवंत आहे तोपर्यंत पृथ्वीला धोका नाही. वेद जिवंत आहे तोपर्यंत पृथ्वीला धोका नाही. आळंदीत गेल्यानंतर आपल्याला वेदाचं दर्शन होतं. एकूण 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. 5वा एक वेद आहे मूळ वेद. असं जोपर्यंत वेद आहे तोपर्यंत पृथ्वी मातेला धोका नाही. त्रिपाठी ब्राह्मण जिवंत आहे तोपर्यंत पृथ्वीला धोका नाही. एखादी पतिव्रता स्त्री जोपर्यंत आहे तोपर्यंत पृथ्वीला धोका नाही. खरं बोलणारा जोपर्यंत आहे तोपर्यंत पृथ्वीला धोका नाही. आणि एखादे सज्जन संत आहेत तोपर्यंत या पृथ्वीला मृत्यूलोकात धोका नाही. मग संत सज्जन कसे आहेत? चंदनासारखे आहेत. चंदन काय करतं? सर्व अंगाने उगळतं आणि आपल्याला सुगंध देतं. तसं संत महात्मे सर्व अंगाने उगळतात आणि ज्ञानरूपी आम्हाला सुगंध देतात. विठ्ठल तुका माने गुणा तुका माने गुणा तुका माने गुणा चंदनाचे आगे तुम्ही जागे सांता जाना ऐसे तुम्ही जागे सांता जाना कैसे तुम्ही जगे संत आजपर्यंत मी जेवढी जेवढी कीर्तन केली तेवढ्या सगळ्या कीर्तनाचं लीड आजच्या कीर्तनानं मोडून टाकलं. कार्यक्रमात पाकिट किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, कार्यक्रम कसा आहे किती मोठा आहे हे महत्वाचं आहे. असं चंदनाचे हात पाय ही चंदन. एखादे सज्जन जिवंत आहेत तोपर्यंत त्या पृथ्वी मातेला धोका नाही. चंदनाची उपमा संतांना दिलेली आहे. पण चंदनाजवळ काही अवगुण आहे.
चंदन सगळ्याला सुगंधी करतं, पण केळीच्या झाडाला सुगंधी करत नाही, बांबूच्या झाडाला सुगंधी करत नाही. का? केळीच्या झाडाला पडदे असतात, आणि ज्याला पडदा आहे ना, तो कधीही कितीही दिवस संतांच्या जवळ राहू द्या, संतांचा बोध त्याला कधीही होत नाही. फक्त पडदा काढला पाहिजे. बांबूचं झाड आहे, बांबूच्या झाडालाही चंदन कधी सुगंध करत नाही. का? बांबूला वरून गाठेत, बांबूला आतून गाठेत. बांबूला वरूनही गाठेत आणि आतूनही गाठेत. हा, पण आतला आता वरून गाठेत तर तासून काढल्या जातात, पण कधी कधी आतली गाठ तासता येत नाही. हा, तशी काय काय माणसं आतल्या गाठीची असतात. किती दिवस जरी संतांच्या जवळ राहली तरी त्यांना ज्ञानरूपी बोध होत नाही. हा, पण संतांच्या जवळ एकही अवगुण नाही किंवा संतांच्या जवळ कोणताही दोष नाही. मग संत कसे आहेत? परिसासारखे आहेत. परिस काय करतं? लोखंडाचं सोनं करतं. आता हे माईक आहे, या माईकची किंमत किती आहे? 200 रुपये. जाऊ का घेऊन? हा हा, बरं आता जाऊ द्या, असू द्या, फक्त लक्ष द्या. या माईकची 500 रुपये जर किंमत असेल तर याला परिस लागला तर या 500 रुपयाच्या माईकची स्टँडची किंमत 5 लाख झाल्याशिवाय राहणार नाही. तसं परिस, एकदा परिसाचं महत्व आहे, लोखंडाचं सोनं करतं. तसं संतांचं महत्व आहे. संतांचा एकदा आपल्याला स्पर्श झाला की जीवाचा शिव बनवण्याची ताकद संतांकडे आहे. आलिंगन घडे मोक्षदाय जगदारे, मोक्षदाय जगदारे, मोक्षदाय जगदारे. सिस्टीमसाठी टाळ्या वाजवा. नितीनदाजी, ठरल्यापेक्षा त्यांना 500 वाढवून द्या, आणि तुम्ही बी मागून घेऊ नका लगेच. हा, मग संतांजवळ संत परिसासारखे आहेत. आणखी संत कसे आहेत? दुसऱ्या चरणामध्ये उपमा दिली. तिसरं म्हणा, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. दिव्याची उपमा दिली. दिव्याजवळ गुण आहे, दुसऱ्याला प्रकाश देतो आणि स्वतःच्याही प्रकाशनामध्ये दुसऱ्याचं प्रकाशन करत असतो. तसं संत महात्मे स्वतःचंही प्रकाशन करतात आणि दुसऱ्याचंही प्रकाशन करतात. परंतु दिव्याजवळ सुद्धा काही अवगुण आहेत. काय अवगुण आहेत? दिवा तिथली जागा काळी करतो, पाणी टाकलं तर तडतड करतो, हवा आली तर विझून जातो. हा दिव्याजवळ अवगुण आहे. हवा आली की दिवा विझून जातो. तशी काही काहींना हवा आली की तिकडं बैठकीला जातात. हा, म्हणून शक्यतो हवा कधीही येऊन द्यायची नाही. अजिबात हवा येऊन द्यायची नाही. किती तुम्ही मोठे व्हा, पण हवा कधी येऊन द्यायची नाही. हा, चला हवा येऊ द्या. हा, हवा म्हणजे अहंकार कधीही येऊन द्यायचा नाही. आमचे भारत देशाला लाभलेले क्रांतिकारक आहेत भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. खऱ्या अर्थाने त्यांनी जर हवा घेतली असती तर आपल्या भारताला कधीही स्वातंत्र्य मिळालं नसतं. टिकणं महत्वाचं आहे. खऱ्या अर्थाने धीर धरणं महत्वाचं आहे. आपल्याला लालच आपल्या अंतकरणामध्ये कधीही नको. लालची माणसं आयुष्यामध्ये धीर न धरणारी माणसं कधीही जीवनामध्ये मोठी होत नाहीत. आपण आपल्या जीवनामध्ये धीर धरला पाहिजे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंनी धीर धरला. शेवटपर्यंत त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. खऱ्या अर्थाने फासावर गेले म्हणून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यांनी विचार केला, आम्ही निघून गेलो तरी चालेल, परंतु आम्ही मेलो तरी चालेल, परंतु आमच्या भारत देशातली पुढची पिढी सुखात समाधाने या भारत देशामध्ये नांदली पाहिजे.
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करते हैं बसेरा, ये भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम के माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। यहाँ हर बालक एक मोहन है, राधा एक बाला, राधा एक बाला। यहाँ सूरज पहले आकर डाले अपना घेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। भारत माता की जय। ए मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, ए शुभ दिन है हम सबका, लहरा रो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। ए मेरे वतन के लोग, जरा तुम्हें भरना पाने, जो शहीद हुए वतन, जरा याद करो बरपाने। हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद जय हिंद की सेना, जय हिंद जय हिंद की सेना, जय हिंद की सेना। भारत माता की। भगतसिंग सुखदेव राजगुरूंनी आपल्या जीवनामध्ये आपला देह संपवला, फासावर गेले. आपल्या हे पाहुण्यामध्ये उरीच्या हल्ल्यामध्ये 2016 साली जे निघून गेले, जे शहीद झाले, चंद्रकांतजी गलंडे झाशी गावामध्ये राहणारे होते. ते उरीच्या हल्ल्यामध्ये भारत देशासाठी शहीद झाले. म्हणून दिव्याजवळ अवगुण आहे, पाणी टाकलं की तडतड करतो, हवा आले की विझून जातो. तसं संतांच्या जवळ अवगुण नाही, कितीही हवा येऊ द्या, पण संत कधी बदलत नाहीत. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. साखरेची उपमा संतांना दिली. साखर सर्व अंगाने गोड आहे. हा, खारीक वरून अंगाने गोड आहे, वरलं खायचं, आतलं फेकून द्यायचं. बदाम वरचं टाकून द्यायचं, आतलं खायचं. आंबा वरचं टाकून द्यायचं, आतलं टाकून द्यायचं. मधलं खायचं. पेढा सगळा टाकून द्यायचा, म्हणजे तोंडात हो. पेढा सर्व अंगाने गोड आहे, तसं संत महात्मे सर्व अंगाने ज्ञान आहे, ज्ञान स्वरूप आहेत. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. एकदा भजन करू आणि आपण 5 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये सेवा पूर्ण करूया. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. एक व्यक्ती म्हणून जीवन जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जीवन जगा. कारण व्यक्ती आज ना उद्या संपून जाईल, पण व्यक्तिमत्व या जगामध्ये कायम जिवंत राहतं. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आपले कपडे गंगेला विसर्जन करणार, आपले हाडं गंगेला विसर्जन करणार. या जगामध्ये आपलं काय शिल्लक राहत असेल तर केवळ आपण केलेलं शुद्ध कर्म आहे. बापूंनी आपल्या आयुष्यामध्ये
खडतर परिश्रम सहन करून हालकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगले. पूर्वी दुष्काळ, पूर्वी कोणाला खायला मिळत नव्हतं. पूर्वी बरीचशी लोक मिलो खायचे, ते खाऊन काही काहींनी दिवस काढले, दुष्काळामध्ये जगले. 72चा दुष्काळ आम्हाला नाही पाहायला मिळाला, तुम्ही सगळ्यांनी पाहिला. कधी कधी वाला दुष्काळ, कधी कधी वाढला दुष्काळ. पूर्वी एवढ्या सुविधा नव्हत्या, तरीही त्यांनी या खडतर परिश्रम करून त्यांनी आपल्या जीवनामध्ये जेवढं आपल्याला भगवंताची सेवा करता येईल, कुटुंबाची सेवा करता येईल, तेवढी सेवा बापूंनी या कुटुंबाने केली. बापू हळूहळू शिकले, हळूहळू मोठे झाले. ते स्वतःच्या पायावर उभा राहिले आणि उभा राहिल्यानंतर एक 10वी पास झालं की पूर्वी माणसाला नोकरी लागायची, शासकीय गव्हर्नमेंट नोकरी लागायची. बापू PWD मध्ये शासकीय खात्यामध्ये नोकरीला लागले. बापू नोकरीला लागल्यानंतर हळूहळू त्यांना पगार मिळू लागला. हळूहळू बापू पगार मिळाल्यानंतर बापूंनी आपली 3 मुलं आहेत. एक सूरज असतील, नितीन असतील, एक मुलगी सारिक असेल. तिथं कुठं बसली? एक मुलगी, त्यांची दोन्हीही मुलं, त्यांचे पत्नी, त्यांचा भावांचा परिवार, त्यांचा नातूंचा परिवार, नातींचा परिवार, असं घेत घेत करत करत सगळ्यांना बापूंनी सहकार्य केलेलं आहे. बापूंचा स्वभाव मनमिळाव होता. बापूंचा स्वभाव प्रसन्न होता, शांत होता. बापूंनी कधीही कोणालाही एकही मुखातून वेडावाकडा शब्द काढला नाही. आज कार्यक्रमाला या ठिकाणी एवढा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे, याचं एकच कारण बापूंनी या कुटुंबावर, या समाजावर केलेलं प्रेम आहे. बापू PWD मध्ये काम, ऑफिसमध्ये काम करत होते, पण काम करत असताना त्यांच्या सहकार्यांवर ते कधी रागवले नाहीत. त्यांच्या सहकार्यांना कधीही त्यांनी अंतर दिलं नाही. बापूंनी कधीही मुखातून वेडावाकडा शब्द काढला नाही. शांत, प्रेमळ, मनमिळाऊ स्वभाव बापूंचा आहे. आणि बापूंनी हळूहळू समाजाची सेवा केली, हळूहळू आपल्या कुटुंबाची सेवा केली. आज हे प्रगतीपथावर कुटुंब आहे. ही त्यांची मुली, त्यांची मुलं हे चांगल्या प्रकारच्या चांगल्या प्रगतीपथावर आहेत. केवळ याचं एकच कारण बापूंनी मुलांना लावलेले योग्य संस्कार आहेत. सुशिक्षित मुलगा जन्माला घालण्यापेक्षा सुसंस्कृत मुलगा जन्माला घालणं, थोडा सूर देत चला, सुशिक्षित मुलगा जन्माला घालण्यापेक्षा सुसंस्कृत मुलगा जन्माला घालणं आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. बापूंचं उभं जीवन कष्टामध्ये गेलं आणि आज अनेक दिवस, एक 68-70 वर्षाचा कार्यकाल बापूंनी आपल्या प्रपंचामध्ये या ठिकाणी घालवला. दुसरी गोष्ट, मध्यंतरीच्या काळामध्ये बापूंवर एक सगळ्यात मोठं संकट आलं, ते म्हणजे त्यांच्या जावयाचं आणि सासऱ्याचं संकट आलं. ते कधीही त्या संकटातून विसरले नाहीत, कारण की आपल्या हयातीमध्ये त्यांचे जावई आणि त्यांचे सासरे निघून गेले. बापू थोडे खचले त्यावेळेस. कोणी खचू शकतो मनुष्य? एखादी व्यक्ती, आवडीची व्यक्ती, आपल्या घरातली प्रेम करणारी व्यक्ती, आपल्या जवळची व्यक्ती जर घरातून निघून गेले तर जिवंत असून सुद्धा त्या व्यक्तीला घरामध्ये मेल्यासारखं वाटत असतं. तिथून पुढे बापूंनी, त्यांचा नातू छोटासा होता, आपल्या मुलांचं, आपल्या मुलीचं, आपलं सगळं कुटुंब सांभाळत बापूंनी, छोटासा नातू आहे त्या नातूलाही बापूंनी सांभाळलं. कधीही बापूंनी अंतर त्या मुलाला दिलं नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या मुलाला वडील नाहीत म्हणून त्यांच्या मामांनीही खऱ्या अर्थाने त्या लेकरावर खूप प्रेम केलं, पुत्रवत प्रेम केलं. एखाद्याला जर वडील नसेल पांढरे पाहुणं, तर वडिलाच्या नंतर प्रेम करणारी आपल्यावर जर कोणती व्यक्ती असेल तर ते मुलाचा मामा असतो. आज तो मुलगा 17वी 18वीला मुलगा आहे, पैलवान आहे, मोठा आहे. आज त्यांनी कुस्ती केली किंवा यश प्राप्त केलं, मोठा झाला. यश मिळवून तो मुलगा घरी आल्यानंतर शाबासकी टाकणारे खऱ्या अर्थाने त्याला वाटत असेल की माझे वडील नाहीत. माणसाला वडिलाची आठवण 100% होते. मला एक विनंती आहे, ज्यांना ज्यांना घरामध्ये आई आहे आणि ज्यांना ज्यांना घरामध्ये वडील आहेत, त्यांनी आपापल्या आईची आणि वडिलांची थोडी सेवा करावी. एकदा निघून गेले की आपल्याला पुन्हा वडील मिळणार नाहीत. एकदा आई निघून गेले की आपल्याला पुन्हा आई कधी आयुष्यात मिळणार नाही. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा.
ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला बहीण नाही त्याला बहिणीची किंमत विचारा, ज्याला भाव नाही त्याला भावाची किंमत विचारा, आणि ज्याला घरामध्ये बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. बाप स्वाभिमानी बाळा त्यांचा स्वाभिमानी कणा, त्यांच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्यांची पहाडाची छाती त्यांचं हृदय गुलाब, त्यांच्या घामाच्या धाराना सोन्या रुपयाचा रुबाब. आई गेली की आईची आम्हाला किंमत कळते, आणि बाप झाल्यानंतर आम्हाला बापाची किंमत कळत असते. खऱ्या अर्थाने आपल्या प्रपंचाला दाजी जेवढी आई महत्वाची आहे तेवढी आपल्या प्रपंचाला आपल्या वडील महत्वाचे आहेत. शेवटपर्यंत वडील आपल्या मुलांसाठी झटत राहतात. माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, माझी मुलीचं चांगलं झालं पाहिजे. मशाल रात्रभर जळते आणि आम्हाला उजेड देते, तसं वडील रात्रभर दिवसभर आपल्या मुलांच्या सुखासाठी आयुष्यभर झटत राहतात आणि आम्हाला खऱ्या अर्थाने या मृत्यू लोकांमध्ये चांगल्या मार्गाला लावतात. खऱ्या अर्थाने वडील हे वडीलच असतात. पण आजपर्यंत सगळ्यांनी गोडवे गायले ते आईचे गायले, वडिलांचे कुणीही गोडवे गायले नाहीत. सेमिनार झाले आईवरती, चित्रपट झाले आईवरती, कविता झाल्या आईवरती, वेदशास्त्र पुराणांनी वर्णन केलं ते आईचं वर्णन केलं. शिट्टी मारून देऊ नका. पण जीवनामध्ये आई जेवढी आपल्यावर प्रेम करते याच्यापेक्षा एक काकणभर आपल्यावर जास्त प्रेम करणारा आपल्या घरातला बाप आहे. बाप आहे. मुलगी जन्माला आली की बापाला चिंता असते, वयात आली की बापाला चिंता असते. एका वेळच्या जेवणाची जिला चिंता आहे त्याला आई म्हणावं, आणि आयुष्यभराच्या जेवणाची जो व्यवस्था करतो त्याला बाप म्हणावं. वरा मंदी माया त्यांच्या काळ्या मेघावानी, दाखवेना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जेजो संसाराचा गाडा हाकला, पटामधी हसो जरे कनावा कला. गडीभर तो थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. म्हणून ज्यांना वडील आहेत त्यांनी आपल्या वडिलांची सेवा करा. खऱ्या अर्थाने घरातल्या मुलाचं प्रेम आईवर असतं आणि घरातल्या मुलीचं प्रेम वडिलावर जास्त असतं, बापावर जास्त असतं. बहिणी हो, तुमच्या लग्नामध्ये सगळे माणसं जीवन जातात, पण तुमच्या लग्नामध्ये एक मनुष्य दिवसभर उपाशी असतो, तो म्हणजे मुलीचा बाप. काही बरीचशी लोक जीवन जातात, नुसते जेवत नाहीत, पिशवीमध्ये बुंदी भरून घेऊन जातात, पण मुलीचा बाप दिवसभर उपाशी राहतो. बाशिंग बांधलेली मुलगी बघितली की त्याला रड म्हणावं लागत नाही. जसे धरणाचे दरवाजे मोकळे व्हावे तसे वडील रडत राहतात. मुलगी जवळ येते आणि वडिलाच्या गळ्यात पडते, म्हणते बाबा आता मी निघाले, शुगरच्या गोळ्या वेळच्या वेळ घेत चला, डायबिटीसच्या गोळ्या वेळच्या वेळ घेत चला, संध्याकाळी लवकर घरी येत चला. वडील आपल्या मुलीवर प्रेम करतात. 18 वर्ष काळजाचा तुकडा मुलीचा सांभाळतात. मुलगी आयुष्यभर वडिलावर प्रेम करते आणि वडीलही आपल्या मुलीवर आयुष्यभर प्रेम करतात. 5 रुपयाचा पेन आम्ही दुसऱ्याला देताना 100 वेळा विचार करतो, पण 18 वर्ष मुलीचा काळजाचा तुकडा सांभाळला, एका मिनिटामध्ये आपण दुसऱ्याला देताना बापाचं काळीज किती मोठं होत असेल. आज बापू निघून गेले. बापूंनी खूप चांगल्या प्रकारचं कार्य केलं. बापू रिटायर झाल्यानंतर बापूंनी बाळूमामांची सेवा केली. जवळजवळ 3-4 महिने पालखी क्रमांक 14, बघा क्रमांक 14, त्या पालखीचे मुख्य कारभारी आमचे पाहुणे आदरणीय हल्लाप्पा सिद्धप्पा सुरणवर कर्नाटकमध्ये राहतात. कारभाऱ्यांच्या जवळ राहून मामांच्या शेळ्या मेंढ्यांची बकऱ्यांची सेवा केली. मामांच्या तळावर जे येऊन गेलेत त्यांची कामं गॅरंटीने होणार, 100% होणार. मामांच्या तळावर ज्यांनी सेवा केली
खऱ्या अर्थाने त्यांना एक दिवस बाळूमामा 100% फळ देणार. कुणाला आज देणार, कुणाला उद्या देणार, कुणाला परवा देणार, कुणाला या वर्षी, कुणाला पुढच्या वर्षी, कुणाला या जन्मात मिळेल, कुणाला पुढच्या जन्मात मिळेल. पण बाळूमामा म्हणतात, ज्यांनी ज्यांनी माझी सेवा केली, चाकरी केली, मी त्याला 100% फळ देत असतो, देणार आहे. चांग भल वो चांग भल बाळूमामाचं चांग भल, चांग भल चांग भल बाळूमामाचं चांग भल. सांगतो आदमापूरची देव कसं हो अवतरलं, कथा सांगतो आदमापूरची देव कसं हो अवतरलं. भाव भक्तीच्या भंडाऱ्याचा सत्व आम्हाला सांगितलं. सांग भलं सांग भलं बाळूमामाचं चांग भल चांग भल बाळूमामाचं चांग भल. धन्य धन्य ती जन्मभूमी गाव तेथे अकोला, कर्नाटक बेळगावची कोडी तालुका साक्ष देईल. कर्नाटक बेळगावची कोडी तालुका साक्ष देईल. पुण्यवंत मायाप्पा धनगर पत्नी तयाची सत्वशील, व्रत वैकल्या करीत जाई हलशित नाथ विठ्ठल. सांग भल र सांग भल बाळूमामाचं चांग भल हो चांग भल हो चांग भल बाळूमामाचं चांग भल. चांग भल बाळूमामाचं चांग बोला बोला बाळूमामांच्या नावानं सांग भल. केवळ बापूंनी बाळूमामांची 3-4 महिने सेवा बाळूमामांची केली. शेवटचा कार्यकाल त्यांनी बाळूमामांच्या सेवेला घालवला. म्हणून आपण बाळूमामांचं थोडंसं बोललं पाहिजे. जन्म झाला दैवी लीला, बारस हे विधिवत केलं. धनगरान या देवाचं नाव बाळा पाठेवलं. काळ लोटला बाळ वाढला, दिवस पुढं ओसाललं. मायाप्पाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहिलं. बाळूमामा म्हणजे काशी विश्वेश्वर अवतार मायाप्पाच्या झोपडीत विराजमान झाला. बाळूमामांची खूप सेवा खऱ्या अर्थाने त्यांनी केली. म्हणून बापूंनी मामांच्या चरणी आपलं जीवन समर्पण केलं. ज्यांनी ज्यांनी मामांची सेवा केली त्यांच्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सोनं झालं. म्हणून बापूंच्या चरणी सेवा समर्पित करतो. बापूंच्या सोना असतील, बापूंची लेक असेल, बापूंची मुलं असतील, आज तुम्हाला सगळं मिळेल. पण बापूंचं प्रेम आज या आपल्या कुटुंबातून मावळलं गेलं. मनुष्य किती दिवस जीवन जगला हे महत्वाचं नाही, तो कसा जीवन जगला हे फार महत्वाचं आहे. वारी किती दिवस केली हे महत्वाचे नाही, ती कशी केली हे फार महत्वाचं आहे. बापू कमी जगले पण आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं जीवन जगले. म्हणून झालेली सेवा बापूंच्या चरणी समर्पित करतो. माझ्या मुखातून चुकीचा अपशब्द गेला असेल तर माझे मला परत करा. जे बरोबर काय ते माझे गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज शिंदे भागवताचार्य बाबांचा आहे, पाचबोर बाबांचा आहे. बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. गोड मृदंगवादक आमचे विशाल दादा, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. छान आहेत. आमचे सागर महाराज आहेत, आमचे शेंडे महाराज, स्वप्नील महाराज आहेत, आमचे सगळे पाहुणे मंडळी. खूप समाज आज या ठिकाणी बापूंच्या शेवटच्या कार्याला आला. तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी विनम्र भावाने नमस्कार करतो. तुकाराम तुकाराम